सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण मुंबई येथील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे. मी मुंबई येथील रहिवासी आहे. माझं दादर मठामध्ये कंटिन्यू जाणं येणं असायचं, पण मला स्वामी सेवा काय, स्वामींची सेवा कशी आली हे सांगायला फार आवडेल. अगोदर मी शंकर महाराजांची खूप निस्सीम भक्त होती. शंकर महाराजांशिवाय दुसरं कुठलंच दैवत माझ्या जीवनामध्ये नव्हतं. आणि मी म्हणते की मी स्वामींच्या सेवेत मला महाराजांनी स्वतःहून आणलं. कारण आपण एखाद्या व्यक्ती थ्रू जातो, कुणा थ्रू जातो, पण महाराजांच्या इच्छेने मी त्यांच्या सेवेत आलेली आहे. एकदा काय झालं की असंच मी दर्शनासाठी चाललेली होती आणि तिथे जवळ सिद्धविनायक मंदिर देखील होतं. तर त्या मंदिरामध्ये चतुर्थी असल्यामुळे प्रचंड गर्दी होती आणि मग मी तिथे गेले. तिथे गेल्यानंतर माझ्या आईचे एक फ्रेंड होते आणि ते आम्ही त्यांच्याकडे सर्व काही, आमच्या पत्रिका वगैरे, काही प्रॉब्लेम वगैरे आला तर त्यांच्याकडे सर्व काही बघत असतो. त्यामुळे ते मला चांगले ओळखतात. त्यांनी मला बघितलं आणि ते म्हटले की तू इकडे कशी आली, सर्व विचारलं. मला त्यांना बघून खूप आनंद झाला. मी त्यांचं दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर काय झालं, त्यांच्या मनामध्ये काय आलं मला माहीत नाही. ते म्हटले की 5 मिनिट इथेच थांब, मी लगेच आलो असं म्हटले. ते आतमध्ये मंदिरात गेले आणि ते तिथून आले आणि एका कापडामध्ये एक पोथी त्यांनी पॅक केलेली होती आणि ती पोथी माझ्या हातावरती ठेवली आणि म्हटले की तू याचं वाचन कर असं ते मला म्हटले. आता काय आहे काय नाही मला काहीच माहीत नव्हतं. मी म्हटलं का बरं, पण ते म्हटले एक आतून मला असं वाटलं की ही पोथी मी तुला द्यावी म्हणून मी तुझ्या हातावरती ही पोथी ठेवत आहे असं ते म्हटले. मला खूप आनंद झाला. त्यानंतर मी घरी आली. आता नेमकी काय दिलं हे बघावं म्हणून मी उघडलं तर त्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ हा ग्रंथ होता. आता मी तर त्यांची कधी सेवा केली नाही, काहीच केली नाही आणि मला कसला गंधही नाही. श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहे हे देखील मला माहीत नव्हतं. मी फक्त शंकर महाराजांची भक्ती करत होती आणि पण यामध्ये त्यांनी दिली एवढी प्रेमाने, नेमकी देवाची काही इच्छा असेल म्हणून आपण त्याच्यात नेमकी काय आहे हे म्हणून वाचायचं म्हणून मी बघितलं. मी त्यांना महाराजांना अगोदरच सांगितलं की मी तुमचं पारायण वगैरे काही करत नाही, मी फक्त त्यामध्ये काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी हे वाचत आहे. मी 2-3 पानं वाचले. अध्याय खूप मोठा होता त्यामुळे मला ते कंटाळा आला आणि काहीच कळत नव्हतं. रिलेशन कोण कोण आहे, शंकर भट्ट कोण आहे, अप्पलराज शर्मा कोण आहे, काय सुमती राणी, काहीच कळत नव्हतं. मला काही कनेक्शनच लागत नव्हतं. त्यामुळे मग मी ते बंद केलं. मला काही समजलं नाही. त्यानंतर 1 महिन्याचा कालावधी गेला असेल. 1 महिन्यानंतर आपोआप मी जेव्हा व्हिडिओ बघत होती आणि गाणे चालू होते, ते गाण्याच्या मधून आपोआप श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र आपोआप चालू झालं आणि ते माझ्या कानामध्ये हेडफोन होते आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र चालू झालं आणि मला ते खूप छान वाटलं. त्यानंतर मग मला त्याची सवय झाली. रोज मी 1-2 अध्याय असे ऐकू लागले आणि 15 दिवसामध्ये मी सर्व जे काही श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र आहे ते सर्व ऐकलं आणि मला ते सर्व काही कळालं. आणि मला कळाल्यानंतर आता आपण याचे पारायण करूया असं मला वाटलं. आणि ज्यावेळेस मी ते पारायण केलं आणि माझ्या मनामध्ये एक इच्छा होती की आता याच्यात लिहिलेलं आहे की पारायण केल्यानंतर गाणगापूरवरून प्रसाद मिळतो, ज्याची सेवा पोचली असेल त्याला प्रसाद मिळतो असं ऐकलं. मी म्हटलं की खरंच किती भाग्यवान असतील जे लोक, त्यांना हा प्रसाद मिळत असेल असं मी मनामध्ये म्हटलं. आणि माझा 4थाच दिवस होता आणि मला पिठापूरवरून प्रसाद आला. मी एकदम शॉक होती की पिठापूरवरून मला प्रसाद आला. मी खूप त्यांच्याशी जोडली गेली आणि पिठापूरवरून असा प्रसाद आला की आमच्या ज्या काही लांबच्या काकू आहेत त्या गेल्या होत्या पिठापूरला आणि त्या म्हणजे आमचं एवढं काही जाणं येणं नाही, पण त्या दिवशी त्या आमच्या घरी तो प्रसाद घेऊन आल्या होत्या. त्यावेळेस मला खूप आनंद झाला. त्यांना सांगितलं की मी श्रीपाद श्रीवल्लभ पारायण करत आहे आणि तुमच्या रूपामध्ये महाराज
महाराजांनी मला प्रसाद पाठवला, म्हणजे माझी सेवा त्यांच्यापर्यंत पोचली. मला प्रचंड आनंद झाला. मग मी त्यांच्याशी खूप जोडली गेली. मी रोज एक एक अध्याय वाचून ते सर्व काही श्रवण मनन चिंतन करू लागली. त्यामध्ये जे काही सांगितलं होतं ते खूप म्हणजे खूप छान होतं. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचेच बंधू, म्हणजे त्यांचे जे अपंग बंधू होते अगोदरचे, महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला की पुढे तू क्षत्रिय कुलावंत होशील आणि छत्रपती शिवाजी महाराज तेच आहे. बघा म्हणजे महाराजांना किती दृष्टी आहे आणि महाराज कोण आहे याच्यावरून आपल्याला कळू शकतं. आणि पण मला एक आता इच्छा होती की महाराजांकडे जायची, पिठापूरला बघून त्यांचं डोळे भरून दर्शन घ्यायची, अशी प्रचंड इच्छा होती. पण योग काही येत नव्हता. खूप म्हणजे खूप प्रयत्न केले पण कधीच यश येत नव्हतं. प्रत्येक ठिकाणी अपयशच मला प्रत्येक वेळेस येऊ लागले होतं. त्यामुळे मी खूप हतबल झालेली होती की महाराजांपुढे खूप विनवणी करायची, खूप रडायची की मला बोलवा ना. मला माहीत आहे तुमच्या इच्छेशिवाय पान देखील हलत नाही. तुमची इच्छा असेल तोच त्या पवित्र भूमीवरती पाय ठेवू शकतो. पण या पामराकडे पण बघा, मी तुमची लेकरू आहे ना, माझ्याकडे बघा ना, मला तुम्हाला डोळे भरून बघायचं आहे, असं मी कळवळून त्यांना रोज विनंती करू लागले. असंच एकदा मठामध्ये जाणं झालं आणि माझी जी मैत्रीण आहे ती मला म्हटली की मी रक्षाबंधनला पिठापूरला जाणार आहे, तुला यायचं का? ते शब्द ऐकल्यानंतर मी कुठला मागचा पुढचा काहीच विचार केला नाही. तिला डायरेक्ट म्हटले की हो मला यायचं आहे, आपण तिकीट बुक करूया असं म्हटलं. मग ठीक आहे, तिकीट वगैरे सर्व काही बुक झाले. सर्व आता जायचं जुलै महिना गेला, आता लवकरच येणार. मला खूप त्या दिवसाची उत्सुकता की कधी येईल तो दिवस आणि कधी काय होईल, मी कधी जाईल असं मला झालं. मी रोज वाट बघायची, असं रोज एक क्षण काढायची. महाराजांचं रोज एक अध्याय चालूच होता. महाराज परीक्षा देखील खूप बघतात, प्रचंड परीक्षा बघतात. पण त्या परीक्षामध्ये आपल्या भक्ताला जर निस्सीम भक्ती भाव श्रद्धा असेल तर महाराज स्वतः त्या परीक्षेमध्ये आपल्या भक्ताची साथ देतात. याची प्रचिती पुन्हा एकदा महाराजांनी मला दिली. आता श्री म्हटल्यानंतर तिला आता कुठे जायचं, काही ग्रंथाचं पारायण करायचं म्हटलं की सर्व काही तिला बघावं लागतं. आणि माझं असंच होतं, माझी MC ही रेग्युलर नसल्यामुळे खूप टेन्शन मला. कधी अगोदर यायची तर कधी नंतर यायची आणि जायची तर डेट ठरलेली होती. पण मी म्हटलं की दत्तप्रभू सर्व काही करतील, श्रीपाद वल्लभांना सर्व काही सांगितलं आहे, दत्तप्रभू सर्व काही व्यवस्थित करतील आणि माझं दर्शन होईल, हा खूप आनंद होता. पण काय झालं की जायच्या डेटच्या अगोदर 3 दिवस अगोदर मला MC आली. मला प्रचंड म्हणजे प्रचंड रडायला यायला लागलं की आता काय करू, एवढ्या दिवसाची वाट बघत होते आणि असं कसं झालं असं महाराजांना म्हणून मी खूप रडायला लागली. मी काय मागितलं तुमच्याकडे, जास्त काही मागितलं नाही. मला धन नको, दौलत नको, पैसा नको, काहीच नको. मी फक्त तुम्हाला मागितलं, तुमचं चरणाचं दर्शन मागितलं. मला तुम्ही ते पण देणार नाहीत का? किती परीक्षा बघणार, माझी एवढी परीक्षा बघू नका, माझा अंत बघू नका. मी प्रचंड रडली आणि शेवटी काय माझ्या मनात आलं काय माहिती, मी म्हटलं की तुम्ही जरी माझे बाप असले तरी मी देखील तुमची ही आहे, लेकरू आहे आणि मी पण तुमचंच लेकरू आहे. मी पण तुमचं ऐकणार नाही, मी तुमच्या दर्शनाला येणार आहे. आता काय करायचं ते तुम्हीच बघा. तुमची जर खरंच इच्छा असेल तर मला काहीच होणार नाही आणि मी तुमच्या दर्शनाला सुखरूप जाईल. ते कसं बंद करायचं, काय करायचं ते तुम्ही बघा. असं त्यांच्यावरती सर्व सोडून दिलं आणि मी निर्णय घेतला जायचा. सर्व काही पॅकिंग वगैरे केली आणि निघले. आणि मनात कुठेतरी वाटायचं की आपण काही चुकीचं करतोय की काय असंही वाटायचं. मनात गिल्टीही फील व्हायची. पण नामस्मरण चालूच होतं आणि सेवाही सुरूच होती. महाराजांवरती विश्वास होता आणि जाण्याची उत्कंठा होती, दर्शनाची तळमळ होती. ती तळमळ घेऊन मी निघाली होती आणि त्यानंतर मी निघाल्यानंतर आमची फ्लाईट बुक झाली. आम्ही बसलो, त्यामध्ये खूप लेट होऊ लागलं. सर्वजण लेट आले. त्यानंतर जे काही चेकिंग वगैरे होती ती लेट झाली. सर्व काही लेटच होत चाललं. मला असं वाटायचं की माझ्यामुळं ती होत नाही आणि माझी जी फ्रेंड होती तिला माहीत होतं की मी असं करत आहे. तीही मला म्हटली होती बघ तुझ्या याच्यावरती, पण नाही आलं तर चांगलं. पण मी म्हटलं नाही, मला यायचंच आहे. मग मी सकाळी बसले तर आम्ही तिथे उतरलो. तिथे उतरल्यानंतर मी सर्वप्रथम त्या दर्शन घेतलं त्या भूमीचं, कारण इथे प्रत्येक चराचरामध्ये त्यांनी त्यांचे चरण ठेवलेले होते, वास केलेला होता. कितीही पवित्र भूमी. मी ती सर्वप्रथम जिथली माती आहे ती माती माझ्या कपाळाला लावली, तिथे दर्शन घेतलं, खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही
मग काय केलं, हॉटेलमध्ये गेलो, रूम बुक केली होती, तिथे गेलो, तिथे सर्व काही फ्रेश वगैरे झालो. त्यानंतर मी वॉशरूमला गेली. तर मला माझ्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नव्हता जेव्हा मी वॉशरूमला गेली, कारण या अगोदर असं मला कधीच झालेलं नव्हतं. कारण चौथ्या दिवशी मला खूप म्हणजे त्रास होत होता, पण त्या दिवशी चौथ्या दिवशी मला थोडं देखील काहीच माझ्या अंगावरती गेलं नव्हतं. मी पूर्णपणे मी म्हटलं महाराजांचीच ही लीला होती. महाराजांनी त्यांचं अशक्य असणारी गोष्ट शक्य केली. त्यानंतर आम्ही मग दर्शनासाठी गेलो. मी प्रचंड आनंदामध्ये, रक्षाबंधन होता, मी तोपर्यंत कुणालाच राखी वगैरे काहीच बांधली नाही. माझ्या सख्ख्या भावाला देखील राखी बांधली नाही. मी म्हटलं की महाराजच माझे सर्वस्व आहे. सर्वप्रथम राखी महाराजांना, त्यानंतर दुसऱ्यांना, असं म्हटले राखी घेऊन. आणि तिथे प्रचंड गर्दी. मंदिर तर 10 वाजता बंद होत असतं, पण त्या दिवशी प्रचंड गर्दी असल्यामुळे मंदिर हे चालू होतं. त्यावेळेस खूप आनंद झाला. मग तिथं जे औदुंबर आहे त्या औदुंबराची ते आम्ही राखी वगैरे बांधली. आता मग आम्ही आलो, जेवण वगैरे केलं, झोपलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो लवकर. मला एकच की लवकर जाऊन मला त्या पादुका बघायच्या आहे, कारण नंतर त्या पादुका ते झाकून ठेवतात, मग दिसत नाही. म्हणून मला ते खूप उत्कटता लागलेली की मला त्या पादुकाच बघायच्या आहे. सर्वांना पटपट उठून दिलं, आंघोळ केली आम्ही आणि बारीला लागलो. तिथे प्रचंड गर्दी, खूप म्हणजे खूप गर्दी. आणि मी महाराजांसाठी जी काही शाल होती ती शाल आणलेली होती. आणि पण ते पंडित काय करायचे की घ्यायचे आणि फेकू द्यायचे, कुणाचं काही नाही. पण मला खूप असं वाटायचं की ती शाल माझ्या महाराजांपर्यंत गेली पाहिजे. मी खूप प्रेमाने त्यांच्यासाठी आणलेली होती. असं महाराजांना मी कळवून विनंती करत होते. नामस्मरण चालू होतं आणि खूप मला ते पादुका बघण्याची इच्छा होती, पण ते खूप लोटत होते, बघू देत नव्हते, काहीच नव्हते. माझ्याजवळून थोडंसं अंतर राहिल्यानंतर मला असं वाटलं की महाराज मला घ्या ना तुमच्याजवळ, मला त्या पादुका खूप बघायच्या आहे, मला तुमच्या तर डोकं ठेवायचं आहे, मला दर्शन घ्यायचं आहे, सेवा करायची आहे, असे मनामध्ये विचार येऊ लागले. आणि त्यानंतर काय झालं की ते जे पंडित होते ते पंडित तिथे आले आणि ते म्हटले की पटपट चला, पटपट उरका, एक तर मी आज एकटाच आहे, सर्व काही माझ्यावरती आहे, तुम्ही असे त्रास देता, देवाला पण सोडत नाही लोक, असे ते खूप चिडल्यावानी करू लागले. तर आपोआप मी त्यांना, माझ्या मुखातून शब्द निघले, आपोआप म्हटले मी तुमची काही मदत करू शकते का, मी तुमची मदत करू का. तर ते मला म्हटले की तुला मदत करायची आहे का, चल मग ये, असं म्हटले. आणि मला खूप आनंद झाला. मी त्यांच्या पाठोपाठ गेले. त्यांनी मला डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये नेलं आणि ते मला म्हटले की तू आता सर्वांना पुढे हे करायचं, दर्शन द्यायचं, पटपट पुढे जायचं, सांगायचं, असं त्यांनी सांगितलं. मला खूप म्हणजे खूप डोळ्यातून अश्रू येत होते. एवढं भयानक मला वाटत होतं. खरंच अंतकरणापासून जर काही मागितलं तर ती नक्की इच्छा पूर्ण करतात. आणि पण ते परीक्षा देखील बघतात की हे त्याची इच्छा पूर्ण केल्यानंतर याच्यामध्ये अहंकार निर्माण झाला की काय, असं ते बघतात. आणि त्यानंतर जे कोणी येत होते महाराजांती, कोणी शाल देत होतं, कोणी श्रीफळ देत होतं, कोणी पेढे देत होतं, कोणी काय देत होतं, ते सर्व मी घ्यायचे, पादुकांना लावायचे आणि बाजूला ठेवायचे. खूप छान मला वाटत होतं. मी फक्त दर्शनाची इच्छा केली होती आणि मला साक्षात तिथे गाभाऱ्यामध्ये जाऊन उभं राहण्याची, त्यांच्या त्या जिथे त्यांचं वास्तव्य आहे तिथे मला राहण्याची संधी महाराजांनी दिली. यापेक्षा भाग्यवान दुसरं काय असेल असं मला वाटत होतं. त्यानंतर मग खूप वेळ झाला. मी माझी जी शॉल होती ती शॉल पंडितांकडे दिली आणि त्यांनी ती शॉल महाराजांपुढे नेऊन ठेवली. मला प्रचंड आनंद झाला. इतक्या सुंदर त्या 3 मूर्त्या त्या बघून असं वाटायचं की त्यांच्याकडेच बघत राहावं. मी कोणत्याच भक्ताला असं लोटालोटी केली नाही, कारण खूप लांबून लोक येतात, खूप इच्छेने येतात आपल्या भगवंताला बघण्यासाठी आणि आपल्या जे काही आपलं प्रेम आहे ते व्यक्त करतात. आणि त्यांना आपण जर असं केलं तर त्यांच्या मनाला त्रास होतो, म्हणजे आपण देवालाच दुखवतो असं मला वाटत होतं. ते मला खूप ओरडले की तुम्ही पटपट घेत नाही, पटपट घ्या, कारण प्रचंड गर्दी होत चाललेली आहे, पादुका आता झाकून ठेवायची वेळ झालेली आहे, असं त्या म्हणायला लागले. आणि त्यानंतर ते म्हणे की तुम्ही पटपट लोटालोट करा. मी म्हटलं माझ्याकडून हे होणार नाही, कारण मी एक भक्त आहे आणि मी जाणते की काय असतं, ते किती उत्कृष्ट असते आणि प्रत्येक भक्ताला काय वाटतं की दर्शन घेण्यासाठी. मी तसं काहीच केलं नाही. आणि त्यानंतर पूर्ण रांग वगैरे संपली, दर्शन वगैरे सर्वांचे छान झाले. आमच्यासोबतचे जे होते ते म्हणायचे खरंच तुझी भक्ती खूप श्रेष्ठ आहे, ती खूप महान आहे,
कारण महाराजांनी दाखवून दिलं की महाराज भक्ताची जर खरंच मनापासून इच्छा असेल तर त्याची ती सर्व इच्छा महाराज पूर्ण करतात. कारण मला 4थ्या दिवसापासून महाराजांनी काही एक दाखवलं नाही, काहीच दिलं नाही. आणि विशेष म्हणजे महाराजांनी मला जवळ घेतलं, यातून दाखवून दिलं की तुमचा फक्त भाव मला महत्त्वाचा आहे, तुम्ही कसे आहात ते मला महत्त्वाचं नाही, तुमचं अंतःकरण माझ्याशी किती ओढ घेतं याला मी खूप प्राधान्य देतो आणि त्याच भक्ताला मी त्याच्या जवळ घेतो, असं महाराजांनी दाखवून दिलं. त्यानंतर मला खूप छान वाटलं. ते दृश्य मी कधीच विसरणार नाही आणि हा अनुभव मला स्वामींनी दिलेला हा देखील मी मरेपर्यंत विसरणार नाही. त्यानंतर मी रोज श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचा रोज एक अध्याय वाचते म्हणजे वाचते, त्यानंतरच जेवण करते, त्याशिवाय जेवण वगैरे काहीच करत नाही. असं माझी सेवा महाराज माझ्याकडून करून घेतात, ही तोडकी मोडकी सेवा करून घेतात. तुम्हाला एकच सांगावंसं वाटतं, जे काही करायचं आहे ते मनापासून करा, अंतःकरणापासून करा, त्यांच्याकडे काहीच मागू नका, फक्त त्यांना मागा. ते जर तुमच्यासोबत असतील तर तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही. महाराज सर्व काही इच्छा पूर्ण करतात. हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. मी महाराजांकडे कधीच काही मागत नाही, पण महाराजांनी मला इतकं भरभरून दिलं आहे, न मागता माझ्या सर्व मनातील इच्छा महाराजांनी पूर्ण केलेल्या आहे. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा खूप सुंदर अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.